एक आहे नेत्र. इट इज वन ऑफ द पंचज्ञानेंद्रिय. पंचज्ञानेंद्रिय आपण बघतो. पंचज्ञानेंद्रिय मधलं आपलं कर्ण बघितलंय, त्वचा बघितली. तिसरं पंचज्ञानेंद्रिय मधलं एक आहे नेत्र. महत्वाचा ऑर्गन आहे एक्झाम दृष्टीनं आणि theoretical, viva, and also in practice. It is an important organ. नेत्र इंट्रोडक्टरी पार्ट. आता यामध्ये आयुर्वेदिक पार्ट अँड द मॉडर्न सायन्स दोन्ही आहे. बऱ्याच वेळेस आयुर्वेदिक विचारलं जातं आणि नेत्र विचारतात. एक्सप्लेन द नेत्र फॉर लॉंग क्वेश्चन्स. त्यावेळेस तुम्हाला नेत्राचं जे काही आयुर्वेदिक एक्सप्लेनेशन आहे, बऱ्याच संहितामध्ये सुश्रुतांनी अष्टांग हृदय यामध्ये नेत्राविषयी सांगितलेलं आहे. ते जे काही एक्सप्लेनेशन आहे ते आपल्याला लिहायला पाहिजे. तर इंट्रोडक्टरी वन ऑफ द पंचज्ञानेंद्रिय. देन याच्यामुळे आपण बघू शकतो वी कॅन परसेप्शन ऑफ द इमेजेस. ओके, इमेज बघू शकतो. यू कॅन सी द इमेजेस. बघता येते. त्याच्यामुळे त्याचे जे मेकॅनिझम आहे ते ब्रेनशी निगडीत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं आपल्याला तसंही आपल्याला परसेप्शन ऑफ द स्मेल तसंच हे आहे. याला सिनोनिम्स आहेत, पर्याय और सिनोनिम्स. दृष्टी इज अक्षी, चक्षु चक्षुनेंद्रिय, नेत्र नेत्रेंद्रिय आणि दर्शनेंद्रिय. दीज आर द सिनोनिम्स. सिनोनिम्स फर्स्ट इज द दृष्टी. दृष्टी काय दिलंय, कारण आपण त्याच्यापासून आपल्याला दृष्टी दर्शन होतं म्हणून. सो दृष्टी त्यांनी सिनोनिम्स दिलाय. अक्षी, अक्षी मीन्स नथिंग बट द डोळा. मराठीत त्याला डोळा म्हणतात. चक्षु चक्षुनेंद्रिय द डोळा. दिस इज द सिनोनिम्स. चक्षुनेंद्रिय जे इंद्रिय आहे चक्षु, दृष्टी परसेप्शनचं जे काही इंद्रिय आहे त्याला म्हणलं चक्षुनेंद्रिय. नेत्र नेत्र नथिंग बट द आईज और डोळा. नेत्रेंद्रिय आणि दर्शन ज्याच्यापासून दर्शन घडतं त्याला म्हणायचं दर्शनेंद्रिय. देन संख्या. सगळ्यांना आपल्याला माहिती संख्या 2, राईट आय अँड द लेफ्ट आय. सो इंट्रोडक्शन, इट इज वन ऑफ द पंचज्ञानेंद्रिय. देन सिनोनिम्स और पर्याय. दृष्टी, अक्षी, चक्षु चक्षुनेंद्रिय, नेत्र नेत्रेंद्रिय व दर्शनेंद्रिय. दीज आर द सिनोनिम्स. संख्या आहेत 2, 2 in numbers. Then next point is the स्थान. आता स्थान काय सांगितलं यांनी. इट इज लोकेटेड इन अस्थिमय नेत्रगुहा. अस्थिमय नेत्रगुहा beside the नासिका. It is located in अस्थिमय bony structures. नेत्र गुहा. गुहा means hollow cavity structures. असं एक बोनी होलो कॅव्हिटी स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये नेत्र वसलेले आहेत और लोकेटेड आहेत. नासिका म्हणजे नाकाच्या बाजूला. नाकाच्या बाजूला दोन्ही साईडला अस्थिमय नेत्रगुहा आहे आणि त्यामध्ये नेत्र हे लोकेटेड आहेत. स्थान. सो इट इज लोकेटेड इन अस्थिमय नेत्रगुहा बिसाइड द नासिका. देन आकार. आकार मध्ये सांगितलंय इज अ सरुत्तम. सरुत्तम श्लोक आहे सुश्रुतांची. सरुत्तम गोस्तनाकार सर्वभूत गुणोद्भव पृथ्वी अग्नितयो रक्तम वाताम कृष्णम शीतजलात आकाश अश्रू मार्दच्य जायते नेत्र बुदबुदे. सुश्रुतांनी सांगितलेला श्लोक आहे. स्थान आपण बघितलं. इट इज लोकेटेड इन अस्थिमय नेत्रगुहा बिसाइड द नासिका. सगळ्यांनी असंच लिहायचंय. बऱ्याच वेळेस एक्झाम्स मध्ये वेगवेगळेच काहीतरी लिहितात सगळे. सो पॉइंट तुम्ही ऍटलिस्ट लिहून घ्या. इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन इज वन ऑफ द अवयव फ्रॉम पंचज्ञानेंद्रिय. Second point, पर्याय or synonyms. I will repeat one of the synonyms. दृष्टी, अक्षी, चक्षु,
चक्षुनेंद्रिय, नेत्र, नेत्र इंद्रिय और दर्शन इंद्रिय. देन थर्ड पॉइंट इज द संख्या. हेच पॉइंट एक्झाम मध्ये आले पाहिजे तुमच्या. बऱ्याच वेळेस पॉइंट्स खूप सुटतात आणि पॉइंट्स पण येत नाही. ऍटलिस्ट पॉइंट्स तरी लिहून घ्या. पर्याय संख्या. संख्या आहे द्वे. द्वे मीन्स राईट आय अँड द लेफ्ट आय. देन नेक्स्ट पॉइंट, फोर्थ पॉइंट इज द स्थान. वी आर सीइंग अकॉर्डिंग टू आयुर्वेदा. आपण अकॉर्डिंग टू आयुर्वेदा बघतोय. स्थान, इट इज लोकेटेड इन अस्थिमय नेत्र गुहा beside the नासिका. देन फिफ्थ पॉइंट, आकार और स्वरूप और शेप. त्याचा शेप कसा असतो आयुर्वेदामध्ये सुश्रुत आचार्यांनी सांगितलंय सरुत्तम. वृत्त मीन्स राउंडेड, गोलाकार म्हणजे राउंडेड गोलाकार. सरुत्तम. गोस्तनाकार. नेक्स्ट वर्ड इज द फर्स्ट लाइन श्लोका. First line of the shloka. First word is a saruttam. Gosthanakar. Saruttam is nothing but rounded. Then Gosthanakar. It's shaped like as a gosthan. Gosthan means everybody know. सगळ्यांना माहित आहे. गो मीन्स गाय. गायच्या स्तनासारखा गोलाकार. ओके. सरुत्तम, गोस्तनाकार. पहिले जे दोन वर्ड आहेत श्लोकामध्ये त्यांनी त्याच्यात आकार सांगितलाय. देन नेक्स्ट वर्ड, सर्वभूत गुण उद्भवत. सर्वभूत मीन्स काय? नथिंग बट द पंचमहाभूत. पंच भौतिकत्व यामध्ये आहे. पंचमहाभूताच आर प्रेझेंट आणि त्याचे गुणाच आर प्रेझेंट. सो इट इज ऑल्सो सर्वभूत युक्त. सो आता जो काही एक्सप्लेनेशन तुम्हाला येणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला संस्कृत टर्मिनॉलॉजी लिहायची आहे. आकार लिहिलंय, त्याच्यानंतर श्लोका लिहायची, त्यानंतर खाली एक्सप्लेनेशन मध्ये फर्स्ट पॉइंट येईल सरुत्तम डॅश राउंडेड इन शेप. देन त्याच्या खाली येईल गोस्तनाकार. इट इज शेप लाईक ॲज अ गोस्तन. असंच लिहायचं. गोस्तन इज आयुर्वेदिक टर्मिनॉलॉजी. गोस्तनाकार इज अ आयुर्वेदिक संस्कृत टर्मिनॉलॉजी. देन नेक्स्ट लाईन येईल पंचभौतिकत्व. पंचभौतिकत्व म्हणजे इट इज ऑल्सो सर्वभूत युक्त. इट इज अ पंचभौतिक अवयव. आता ह्याच्यामध्ये इट इज इंग्लिश लिहायचं, पंचभौतिकत्व अवयव हे संस्कृत टर्मिनॉलॉजी लिहायचं. सर्वभूत गुण उद्भवत म्हणजे सर्व भूतांचे गुण यामध्ये असतात. द फर्स्ट लाईन ऑफ द श्लोका. सरुत्तम गोस्तनाकार सर्वभूत गुण उद्भवत. तेज महाभूत अधिक्यता. एक्सप्लेनेशन मध्ये येईल तेज महाभूत अधिक्यता मीन्स प्रीडॉमिनन्सी ऑफ तेज महाभूत. सगळे महाभूत असतात, सर्व पंचभौतिकत्व अवयव आहे, पण वन ऑफ द महाभूतास प्रीडॉमिनन्सी इज देअर. सो तेज महाभूत अधिक्यत्व इन ब्रॅकेट यू आर राईट द प्रीडॉमिनन्सी ऑफ तेज महाभूत. देन पृथ्वी. सेकंड लाइन ऑफ द श्लोकास. पृथ्वी अग्नि तयो रक्तम वात कृष्ण शीतो जलात. आता नेत्रामध्ये पंचभौतिकत्व कसं असतं? मासत्व म्हणजे नेत्राचा जो काही मास भाग आहे तो पृथ्वी महाभूतांपासून बनलेला आहे. सो मासत्व फॉर्म बाय द पृथ्वी महाभूत. देन रक्तकण. रक्तकण फॉर्म बाय द अग्नि महाभूत. देन श्वेतत्व. श्वेतत्व मीन्स व्हाईट ऑर्गन म्हणजे स्क्लेरा. म्हणजे जो काही व्हाईट भाग आहे नेत्राचा तो जल महाभूतापासून बनलेला आहे. श्वेतत्व फॉर्म बाय द जल महाभूत. देन कृष्णगत इज ब्लॅक. कृष्ण मीन्स ब्लॅक कलर. कृष्णगत जो काही आहे तो भाग इट इज फॉर्म बाय द वायू महाभूताच. अँड अश्रुमार्ग. अश्रुमार्ग इज फॉर्म बाय द आकाश महाभूत. अश्रुमार्गामध्ये देन जे काही वेज आहेत, जे काही डायरेक्शन वेव्ज आहेत अश्रुमार्गाचे, त्याचे सगळे जे काही मार्ग आहेत ते
आकाश महाभूतापासून बनलेलं आहे. सो आय विल रिपीट वन्स अगेन. मासत्व फॉर्म बाय द पृथ्वी महाभूत, म्हणजे मासाचा जो काही भाग आहे तो, त्याचे काही तत्व जे आहे ते पृथ्वी महाभूतापासून बनलेले आहे. रक्तकण फॉर्म बाय द अग्नी महाभूत. शेतत्व म्हणजे व्हाईट ऑर्गन, व्हाईट पार्ट फॉर्म बाय द जल महाभूत. देन कृष्ण ऑर्गन्स फॉर्म बाय द वायू महाभूत. आणि अश्रू मार्ग फॉर्म बाय द आकाश महाभूत. आपण बघितलं पंचभौतिक अवयव आहे, त्याच्यामध्ये तेज महाभूताची प्रिडॉमिनन्स आहे. तेज महाभूताचा विशेष गुण इज अ रूप ज्ञान. रूप विशेष गुण इज अ रूप. सो रूप ज्ञान ड्यू टू द नेत्र ओनली. रूपाचं जे काही ज्ञान आहे ते कशा थ्रू होतं? नेत्रा थ्रू. सो दिस इज द पंच भौतिकत्व. श्लोकामध्ये तेच सांगितलंय. पृथ्वी अग्नी तयो रक्तम वातम कृष्णम शीतजलात आकाश अर्बुद मार्दच्च, म्हणजे आकाश पासूनच अश्रू मार्ग बनलाय, जायते नेत्र बुदबुदे. दिस इज द आकार और स्वरूप और शेप ऑफ नेत्र अकॉर्डिंग टू द सुश्रुत. दे आर एक्सप्लेन इन आयुर्वेदा. आयुर्वेदामध्ये एक छानसं वर्णन केलंय त्यांनी, नेत्राचं स्वरूप कसं असेल किंवा आकार कसा असेल. देन दोष संबंध. दोष संबंध ज्यावेळेस आपल्याला नेत्र विचारतील त्यावेळेस आपल्याला हे 2 पेज लिहायचेच आहे, म्हणजे जे काही एक्सप्लेनेशन आहे आयुर्वेदिक ते. तर आता फर्स्ट आपण बघितलं इंट्रोडक्शन, सेकंड पर्याय, थर्ड इज संख्या, देन स्थान, देन आकार. आकार आय विल रिपीट अगेन. सर उत्तम गोस्तनाकार सर्वभूत गुणोद्भव पृथ्वी अग्नि तयो रक्तम वातम कृष्णम शीतजलात आकाश अश्रुमार्दच्च जायते नेत्र बुदबुदे. फर्स्ट इज द सर उत्तम means rounded in shape. Gostanakar, its shape like resemblance as a gostan, means cow's breast. Then panchabhautikatva, it is also sarvabhuta yukta. It is a panchabhautik avayav. Tej mahabhutas adikyata is there, means nothing but the predominance of tej mahabhut. Then मासत्व, मासाचं काय तत्व आहे ते पृथ्वी महाभूतापासून बनलाय. देन रक्तकण फॉर्म बाय द अग्नि महाभूत. देन श्वेतत्व इज व्हाईट कलर्स पार्ट फॉर्म बाय द जल महाभूत. कृष्णगत इज फॉर्म बाय द वायू महाभूत. and अश्रू मार्ग फॉर्म बाय द आकाश महाभूत. देन तेज महाभूतच विशेष गुण इज अ रूप. रूप नॉलेज ऑफ रूपच ड्यू टू द नेत्राज ओनली, नेत्रापासून मिळतं. देन नेक्स्ट पॉइंट आहे दोष संबंध. दोषाचा संबंध काय नेत्राशी? तर अष्टांग हृदय सूत्रस्थान मध्ये सांगितलंय. आलोचकम पित्तम, आलोचकम पित्तम दृकस्त रूपलोचनात स्मृतम. आलोचक पित्तम दृकस्त रूपलोचनात स्मृतम. ड्यू टू द आलोचक पित्त, आलोचक पित्तामुळे काय होतं? रूपग्रहण रूपलोचनात स्मृतम. ड्यू टू द आलोचक पित्त रूपग्रहण टेक्स प्लेस, म्हणजे याच्यापासून रूपाचं ग्रहण होतं. कशामुळं? आलोचक पित्तामुळं. आता आणखी दुसरा संबंध व्यानवायू. ड्यू टू द व्यानवायू काय होतं? उन्मेष निमेष. ड्यू टू द व्यानवायू देर आर द उन्मेष अँड निमेष मीन्स मोमेंट्स ऑफ आयलिड्स, मीन्स ब्लिंकिंग ऑफ द आयलिड्स. जे काही आपण पापणी उघडतो बंद करतो त्यालाच म्हणायचं उन्मेष अँड निमेष, मीन आयलिड्स ऑफ द मोमेंट्स ड्यू टू द व्यानवायू. सो व्यानवायूच्या मुळे उन्मेष आणि निमेषची क्रिया घडते. ड्यू टू द प्राणवायू,
प्राणवायूचं काय होतं इथं रोल? ड्यू टू द प्राणवायू दे ॲज अ रूप ज्ञान वहन मीन्स रूपाचं जे काही दृष्टी बघितली आपण, जे काही रूपाचं ज्ञान झालं त्याचं वहन मीन्स ट्रान्सफर फ्रॉम नेत्र टू मस्तिष्क, याला वाहून नेण्याचं काम कोण करतो? प्राणवायू. सो ड्यू टू द प्राणवायू रूप ज्ञान वहन टेक्स प्लेस और ट्रान्सफर्स ऑफ द रूप. देन नेक्स्ट इज अ कफ. कफाचं काय रोल आहे? ड्यू टू द तर्पक कफ. तर्पक कफामुळे काय होतं? नेत्र प्रसन्नता अँड स्वस्थ, म्हणजे नेत्राला प्रसन्न ठेवण्याचं आणि स्वस्थ ठेवण्याचं काम कोण करतो? तर्पक कफ. सो दोष हिअर द दोष संबंध वायू पित्त अँड द कफ. सो फर्स्ट इज द श्लोका इज द आलोचकम पित्तम दृक्कस्थम आलोचकम स्मृतम. So Alochakapatta resides in a Druka means netra and it does the Rupalochana or Rupagrahana. So आलोचक पित्त नेत्रामध्ये राहतं आणि नेत्रात राहून रूपलोचनाचं किंवा रूपग्रहणाचं काम हे कोण करतं? आलोचक पित्त करतं. दिस इज द meaning of this shloka. So when you write the answers, that time you write due to the alochak pitta dash rupagrahana takes place. This much you are right. Due to the vyana vayu unmesha and nimesha kriya happened or movements of eyelids. Then due to the prana vayu there is a rupa jnana vahana means transfers of the rupa jnana, and due to the tarpaka kapha there is the netra prasannata अँड स्वस्थता ऑफ नेत्र. तर्पक कफामुळं नेत्राची प्रसन्नता व स्वस्थता होते. ठीक आहे. दिस आर द दोष संबंध. आपण पॉइंट्स बघतोय. आकार स्वरूप त्यानंतर आपण बघितलाय याचा दोषाचा नेत्राशी असणारा संबंध. सो नेक्स्ट पॉइंट इज द नेत्र विभाग. नेत्राचे विभाग कसे कसे पाडलेत? आयुर्वेदामध्ये नेत्राचे काही विभाग सांगितलेत. आयुर्वेदामध्ये काही थोडेच एक्सप्लेनेशन आहेत. डिटेल एक्सप्लेनेशन इतके दिलेले नाही. ते जे काही एक्सप्लेनेशन आहेत ते आपण बघितले पाहिजे. देन श्लोक आहे मंडलानी. सुश्रुतांचा उत्तर स्थान 14. सुश्रुतांनी सांगितलं मंडलानी च संधिच्च पटलानी च लोचने यथाक्रमम विजानीयात पंच षट षडैव च. यांनी नेत्राचे वेगवेगळे विभाग सांगितले. नेत्र विभागामध्ये त्यांनी सांगितलंय पंचमंडल, 5 मंडल सांगितलेत. देन षटपटल मीन्स 6 पटल. षट संधी पण 6 सांगितला. सो नेत्र विभागामध्ये 5 मंडल आहेत. देन 6 पटल आहेत आणि 6 आहेत. आता आपण घेतलं सूक्ष्म मंडल. पहिलं मंडल आहे, आपण 1 बाय 1 बघू. आहे मंडल आधी बघू. पंचमंडल सांगितलं त्यामध्ये पहिलं मंडल आहे पक्ष्म मंडल. पक्ष्म मंडल नथिंग बट द आयलॅसेस म्हणजे असणारे केस, आपल्याला असणारे केस त्याला म्हणजे आयलॅसेस पक्ष्म मंडल किंवा आयलिड्स. ठीक आहे. देन सेकंड इज वर्त्म मंडल. वर्त्म मंडल नथिंग बट द conjunctiva. This is the conjunctiva. Then Sweta Mandala. Then white part of the eyes. Krishna Mandala. Black parts of the eyes. And the Drushti Mandala. म्हणजे जिथं रूपाचं ग्रहण होतं, जिथं
रूपाचं ग्रहण होतं तो पार्ट इज द दृष्टी मंडल, जिथं दृष्टी तयार होते ते मंडल. सो these are the five. First is the Pakshma Mandala. This is the outer eyelids and irises. Second is the Vartma Mandala. This conjunctival or whitish parts, sclera and conjunctivas. Then Sweta Mandala, whitish parts. Then Krishna Mandala, blackish part of the eyes. Then Drushti Mandala. This is the where the Drushti created. देन षटसंधी, 6 संधी सांगितल्यात. आता 6 संधीमध्ये पहिली आहे पक्ष्म वर्तमागत संधी. पक्ष्म वर्तमागत संधी म्हणजे जिथं आयलेक्सिस संपतात आणि वर्तम मीन्स कंजेक्टिव्हा, जिथं कंजेक्टिव्हा होते याच्यामधली असणारी संधी, म्हणजे आपल्या पापण्यांचा भाग संपतो आणि यातला व्हाईटिश पार्ट चालू होतो तिथली असणारी संधी. लक्षात ठेवताना आपल्या डोळ्याचं वर्णन समोर आणायचं म्हणजे इझिली लक्षात राहतं. आयलिसिस संपतात, व्हाईट पार्ट चालू होतो आतमध्ये, त्याच्या दोन्हींच्या मध्ये असणारी संधी पक्ष्म वर्तमागत संधी. जसं तुम्ही जर मंडलाचं अवलोकन केलं म्हणजे जर बघितलं तर त्यामध्ये जसं दिलंय पक्ष्म वर्तम श्वेत कृष्ण दृष्टी 5. ऍज कम्पेअर त्याच्या समोर जर लिहिलंय पक्ष्म वर्तमागत म्हणजे पहिलं आणि दुसरं यांच्या मिळून जी संधी आहे ती पहिली संधी आहे पक्ष्म वर्तमागत संधी. दुसरी सांगितली वर्तम श्वेतगत संधी. वर्तम म्हणजे इकडचं दुसरं मंडल आणि तिसरं मंडल याच्यापासून जी संधी तयार होते ती वर्तम श्वेतगत संधी. नंतर तिसरी संधी सांगितली श्वेत कृष्णगत संधी. आता तिसरं मंडल आणि चौथं मंडल, तिसरं मंडल आहे श्वेत मंडल आणि चौथं आहे कृष्ण मंडल, याच्यापासून तिसरी संधी बनते श्वेत कृष्णगत संधी. आणि चौथं मंडल कृष्ण मंडल आणि दृष्टी मंडल याच्यापासून चौथी संधी बनते ते आहे कृष्ण दृष्टीगत संधी. म्हणजे जे काही आपल्या मंडल सांगितले, मंडल जर लक्षात ठेवले तर तुम्ही संधी स्वतःहून लिहू शकता. पहिली आहे पक्ष्म वर्तमागत म्हणजे फर्स्ट अँड सेकंड मंडलची संधी. वर्तमागत श्वेतगत संधी मीन्स सेकंड अँड थर्ड कॉम्बिनेशन्स ऑफ द मंडला संधीज. देन थर्ड आहे श्वेत कृष्णगत म्हणजे श्वेत मंडल आणि कृष्ण मंडलाची संधी. देन कृष्ण दृष्टीगत मीन्स कृष्ण अँड द दृष्टी पटलाची संधी. हे झाल्या 4. आता 2 संधी आहेत, आणखी 2 संधी आहेत. एक आहे कनी नक संधी आणि अपांग संधी. कनी नक संधी मीन्स काय? दिस इज द अंतसंधी किंवा अंतसंधी म्हणतात त्याला. अंतसंधी मीन्स काय? इनर कॅन्थस. आता इनर कॅन्थस म्हणजे काय? जे काय 2 पापण्या येतात आपल्या म्हणजे नाकाजवळचा जो निमुळता भाग आहे नाकाच्या साईडचा, दिस इज अ इनर कॅन्थस. आणि पापण्या ज्या आउटर साईडला म्हणजे लॅटरल साईडला एकत्र येतात तो झाला आउटर कॅन्थस. ओके, दिस इज द इनर कॅन्थस बिसाइड द नोज. नाकाच्या बाजूला जे काही आपला एक अंकुशीदार भाग तयार होतो जिथं 2 पापण्या एकत्र येतात त्याला म्हणायचं कनिनक संधी किंवा अंतसंधी. मीन्स दिस इज द इनर कॅन्थस. त्याला मॉडर्न मध्ये म्हणतात इनर कॅन्थस. आणि जिथं आपल्या पापण्या बाहेरच्या साईडला जाऊन एकत्र मिळतात त्या संधीला म्हणायचं अपांग संधी. मीन्स दिस इज द आउटर कॅन्थस. सो 6 संधी इज देअर. 6 संधी आहेत. पहिला आहे पक्ष्म वर्तमागत संधी. देन वर्तम श्वेतगत संधी. थर्ड इज अ श्वेत कृष्णगत संधी. फोर्थ कृष्ण दृष्टीगत संधी. आणि ह्या जे 2 संधी आहेत इज अ कनिनक संधी आणि अपांग संधी. कनिनक मीन्स इनर कॅन्थस आणि अपांग संधी मीन्स आउटर कॅन्थस संधी. हे झालं 6 संधी. देन पटालाज इज अ 6 पटाल. 6 पटलाज आर प्रेझेंट. देन ऊर्ध्व वर्तम पटलस. ऊर्ध्व वर्तम पटल. आता ऊर्ध्व
मीन्स अबो. लिटरल मिनिंग इज अबो. वर्तम मीन्स आपल्याला माहित आहे, वर्तम मीन्स कंजक्टायवा. म्हणजे कंजक्टायवाचा अर्धा वरचा भाग त्याला म्हणायचं ऊर्ध्व वर्तमागत पटल. आणि अध वर्तमागत पटल. दिस आर द टू पटल. फर्स्ट टू पटलास ऊर्ध्व वर्तमागत पटल आणि अध वर्तमागत पटल. म्हणजे आपला जो काही कंजेक्टिव्ह आहे, आपण जे समोर व्हाईटिश पार्ट असतो त्याला आपण मोस्टली स्क्लेरा, आणि स्क्लेराचा जो अँटेरियर साईडला असतो ते कवर्ड असतो तो असतो कंजेक्टिव्हा. सो वर्तमान नथिंग मत कंजेक्टिव्हा म्हणजे डोळ्याचा जो काही काळा बुबुळ आहे त्याला म्हणायचं कॉर्निया. कॉर्नियाच्या जर मिडलला एक लाईन आखली तर वरचा जो व्हाईटिश पार्ट आहे त्याला ऊर्ध्व वर्तम पटल आणि खालचा जो पार्ट आहे त्याला अध वर्तम पटल. देन हे झाले 2 पटल्स. देन पुढचे 4 पटलास तेजो जल आश्रित पटल. तेज महाभूत आणि जल महाभूत याचा आश्रय असणारा पटल म्हणजे तेजो जल आश्रित पटल. सेकंड आहे मांस आश्रित पटल, मांस धातू असणारा पटल. देन मेदो आश्रित पटल आणि अस्थि आश्रित पटल. मेदाचा भाग असणारा पटल आणि अस्थिचा भाग असणारा पटल. सो दीज आर द 6 पटलास. पहिला आहे ऊर्ध्व वर्तम पटल, सेकंड आहे अध वर्तम पटल. पुढच्या आहेत तेज जल आश्रित, मांस आश्रित, मेदो आश्रित आणि अस्थि आश्रित. हे सगळे लक्षात ठेवायला लागतील. 5 मंडलाच आहे, 5 मंडलाच लक्षात ठेवले तर षटशिंदी इझिली लिहू शकतात आणि षटपटलाच एकदम सोपे आहेत. हे एक्सप्लेनेशन, हे जे नेत्राचे विभाग आहे हे आपल्याला सुश्रुतांनी उत्तर स्थानात सांगितलेले, हे आपल्याला लिहायचेच आहे. आणखी काही एक्सप्लेनेशन मिळतं सुश्रुतांचं. प्रथम पटल जे आहे ते त्यांनी सांगितलं तेज आणि जल आश्रित, म्हणजे तेज महाभूत आणि जल महाभूताच प्रिडॉमिनन्सी असते व तिथं आश्रित असतात. द्वितीय पटलास त्यांनी सांगितलंय मांस आश्रित असतं. थर्ड पटलास इज मेदो आश्रित आणि फोर्थ पटल इज अस्थि आश्रित. त्यानंतर कृष्ण मंडल. आता कृष्ण मंडलाचं काही एक्सप्लेनेशन आहे. कृष्ण मंडलामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये दिस इज द 1/3 भाग ऑफ नेत्र. त्यांचं म्हणणं आहे की हा जो आहे कृष्ण पटल हा जो 1/3 भाग ऑफ कृष्ण मंडळ, कृष्ण मंडलाचा 1/3 भाग आहे. देन रक्त उत्पन्नता जे रक्त धातूपासून बनलेला आहे आणि इट इज मातृज अवयव. आपण जसं बघितलं मातृज अवयव पितृज अवयव मीन्स सॉफ्ट ऑर्गनचा मातृज अवयव. सो कृष्ण मंडल इज मातृज अवयव. देन दृष्टिमंडल. दृष्टिमंडलचं काही एक्सप्लेनेशन सांगितलंय. दृष्टिमंडल मध्ये इट इज 1/5 पार्ट ऑफ नेत्र. दृष्टिमंडल आहे तो 1/5 पार्ट आहे कशाचा, नेत्राचा. इट इज कफ रक्त उत्पन्नता. हा जो भाग आहे दृष्टिमंडल हा कफ आणि रक्त याच्यापासून उत्पन्न झालेला आहे किंवा यापासून बनलेला आहे. अँड इट इज मातृज अँड पितृज अवयव. दृष्टिमंडल हे कंबाईन बनलेलं आहे. हा काही भाग मातृज अवयवाचा आहे आणि काही भाग पितृज अवयवाचा आहे. देन शुक्लमंडल. शुक्लमंडल फॉर्म बाय द प्रसाद श्लेष्म प्रसाद उत्पन्नता म्हणजे प्रसाद भाग, प्रसाद उत्पन्नता. श्लेष्म नथिंग बट कफ, प्रसाद भाग ऑफ कफ. म्हणजे प्रसाद
एक्सप्लेनेशन दिलाय. रिपीट वन्स अगेन. कृष्ण मंडल, इट इज अ 1/3 part of netra. It is rakta utpannata. It is formed by the rakta dhatus, and it is a matruj avayav. हे जे आहे ते मातृज अवयव आहे. सेकंड इज अ दृष्टी मंडल. दिस इज द 1/5 part of netra, and it is formed by the kapha and the rakta dhatu, and it is the matruj and pitruj avayav. So Shukla Mandala, it is a Slashma Prasad Utpannata. It is a Prasad bag of Kapha, and it is a Pitruch Avayo. These are the explanation given in Ayurveda. Ayurveda मध्ये 3 मंडलांचं थोडस जास्त एक्सप्लेनेशन दिलंय. देन पुढचा पॉइंट आहे अस्थि संबंध. अस्थि मीन्स नथिंग बट द बोन्स. कोणत्या कोणत्या बोनचा संबंध येतो याच्यामध्ये? नेत्राच्या गुहा, म्हणजे नेत्राजार लोकेटेड अस्थिमय नेत्रगुहा. तर त्याच्या कशापासून कोणते कोणते अस्थि आहेत? पूर्व कपाल ऑफ शिराचं पूर्व कपाल, देन गंड अस्थि, देन ऊर्ध्व हनु अस्थि, देन जतुका अस्थि, देन अश्रु पीठास्थी, अँड जर्ज संधी. जर द अस्थि संबंध. हे जे काही बोन्स आहेत, हे जे नाव आहेत बोनचे, याच्यापासून त्याचा नेत्राशी संबंध असतो. पूर्व कपाल ऑफ शिर, गंडास्थी, ऊर्ध्व हनु अस्थि, जतुका अस्थि, आणि अश्रु पीठास्थी, आणि जर्ज संधी. हे सगळे आयुर्वेदिक एक्सप्लेनेशन. एवढं जे होतं हे सगळं आयुर्वेदिक एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे. कोणताही लॉंग क्वेश्चन विचारला तर आपल्याला सुरुवातीला स्टार्टिंग करताना आयुर्वेदिक करायचं आहे आयुर्वेदिक एक्सप्लेनेशनने. सो आय विल रिपीट वन्स अगेन. इंट्रोडक्टरी पार्ट. इट इज वन ऑफ द अवयव ऑफ पंचज्ञानेंद्रिय. इट इज अवयव फ्रॉम द पंचज्ञानेंद्रिय. सिनोनिम्स: दृष्टी, अक्षी, चक्षु, चक्षुनेंद्रिय, नेत्र, नेत्रेंद्रिय, आणि दर्शनेंद्रिय. Then संख्या is द्वे in number, is 2 in number, right and left sides. स्थान: it is located in अस्थिमय नेत्र गुहा and beside the नासिका. आकार और स्वरूप और शेप: सरुत्तम गोस्तनाकारम सर्वभूत गुणोद्भवम. सरुत्तम is rounded, गोस्तनाकार it shapes like as a गोस्तन. पंचभौतिकत्व: it is also सर्वभूत युक्त. It is a पंचभौतिक अवयव. तेज महाभूत अधिक्यता is there, is predominance of तेज महाभूत. तेज महाभूतात विशेष गुण is रूपज्ञान. So रूपज्ञान due to the नेत्र only. Then पंचभौतिकत्व बघितलं. मास तत्व formed by the पृथ्वी महाभूत. रक्तकण formed by the अग्नि महाभूत. श्वेत पार्ट, श्वेत तत्व formed by the जल महाभूत. आणि कृष्णगत भाग formed by the वायू महाभूत. आणि अश्रु मार्ग formed by the आकाश महाभूत. ज्यादा पंचभौतिकत्व. देन दोष संबंध. श्लोका अष्टांग हृदय सूत्रस्थान. आलोचकम पित्तम तृकस्थ रूप लोचनातम श्रुतम. आलोचक पत्त resides in druk. Druk nothing but the netra, and it does the रूप लोचना. रूप ग्रहण करण्याचं काम आलोचक पत्त करतं. ड्यू टू द व्यानवायू दे डज डुईंग द उन्मेष आणि निमेष. उन्मेष आणि निमेष क्रिया जी करण्याचं काम आहे त्याचं काम व्यानवायू करतो. प्राणवायू काय करतो? रूप ज्ञान वहन. रूपाचं ज्ञानाचं जे काही वहन करण्याचं, ट्रान्सफर करण्याचं काम जे आहे ते प्राणवायू करतो. ड्यू टू द तर्पक कफ. तर्पक कफामुळे काय होतं? नेत्राची प्रसन्नता. नेत्र प्रसन्न राहतात आणि स्वस्थ राहतात. नेत्राचे भाग आपण बघितले. नेत्राची श्लोका जी त्यांनी सांगितली ती मंडलानी च संधिच्च पटलानी च लोचने
यथाक्रम विजानीयात पंचषट षडेच. फक्त नेत्र विभागाचे नाव जरी लक्षात ठेवले तर चालते, श्लोकाची तितकी गरज नाहीये. श्लोका लक्षात ठेवायची, यामध्ये 2 आहेत. फर्स्ट आकार आणि स्वरूपाचे जी श्लोक आहे, सर उत्तम गोस्तनाकारम सर्वभूत गुणोद्भवतम, पृथ्वी अग्नि तयोतम वाताम कृष्णम स्थित जलात आकाश्रु मार्च जाय चित्र बुद्धे. 3 लाईन श्लोक, ज्यांना शक्य 3 लाईन श्लोका लक्षात ठेवता. सिंगल लाईन श्लोक फर्स्ट लाईन आहे, सर उत्तम गोस्तनाकारम सर्वभूत गुणोद्भव. ही श्लोका तरी लिहायचीच आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी खालच्या 2 लाईन करू शकतात, पण सिंगल वरची लाईन ही सगळ्यांनी बायट करायची. आणि दोष संबंधामधले जे श्लोक आहे, आलोचकम पित्तम दृकस्थम रूपलोचनातम स्मृतम, ही श्लोक आहे, सिंगल लाईन श्लोक आहे, ही एक लक्षात ठेवायची. यामध्ये 2 श्लोक महत्वाचे आहेत, त्यातली सिंगल लाईन वरची केली तरी चालेल, ज्यांना शक्य त्यांनी 3 लाईन केल्या तर छानच आहे. नेत्र विभागामधली जी श्लोक आहे ती तेवढी खूप गरजेची नाही, त्यातले फक्त तुम्हाला नाव जरी लक्षात ठेवले, पंचमंडला सूक्ष्म वर्त्म श्वेत कृष्ण दृष्टी हे लक्षात ठेवायचे आहेत. देन षटसंधी आहेत, शतसंधी तुम्हाला सांगितलं की किती इझियर आहेत. पहिली संधी आहे जी ती पहिला आणि सेकंड जे वर्त्म, तुम्ही जर मंडलाच लक्षात ठेवले तर इझियर तुम्ही पहिल्या 4 संधी लिहू शकतात. पहिल्या 4 संधीमध्ये आहे पक्ष्म वर्त्मगत संधी, सेकंड आहे वर्त्म श्वेतगत संधी आणि 4 संधी. आणि 2 ज्या शेवट संधी राहतात ते अंतसंधी आणि बाह्य संधी, त्याला कनिनक संधी आणि अपांग संधी. कनिनक संधी मीन्स अंतरसंधी, दिस इज कॉल्ड एज द इनर कॅन्थस. आणि अपांग संधी मीन्स बाह्य संधी, दिस इज द आउटर कॅन्थस. म्हणजे नाकाजवळचा जो काय पापण्या एकत्र येतात त्या भागाला आपण इनर कॅन्थस, आणि जिथं पापण्या एकत्र आउटर साइडला लॅटरल साइडला येतात त्या इज द आउटर कॅन्थस. तसेच पटलास त्यांनी 6 सांगितलेत, ऊर्ध्व वर्त्मगत पटलास, अर्ध वर्त्मगत पटल, तिचं म्हणजे कॉर्नियल कंजक्टायव्हाचा अर्धा वरचा भाग आणि अर्धा खालचा भाग. झाली 2 पटलात. जल आणि तेज महाभूत आश्रित असणार एक पटल, मांस आश्रित असणार एक पटल, मेद आश्रित असणार एक पटल आणि आश्रित असणार एक पटल. हे जे आहे 6 पटल. यामध्ये काही एक्सप्लेनेशन मंडलांचं, 3 मंडलांचं एक्सप्लेनेशन थोडं सांगितलं जास्त त्यांनी, कृष्ण मंडल, दृष्टी मंडल आणि शुक्ल मंडल. सो कृष्ण मंडलाच इट इज अ 1/3 पार्ट ऑफ नेत्र, नेत्राचा हा 1/3 पार्ट आहे. रक्त उत्पन्नता हा जो आहे कृष्ण मंडल हा रक्तधातूच्या पासून बनलेला आहे, आणि इट इज अ मातृज अवयव, हा जो आहे तो मातृज अवयव आहे. देन दृष्टी मंडल इज अ 1/5 पार्ट ऑफ नेत्र आणि फॉर्म बाय द कफ अँड द रक्त धातू, कफ अँड रक्त धातू याच्यापासून तो लिहिला आहे. इट इज पितृज अवयव, हा जो आहे तो मातृज आणि पितृज अवयव आहे. देन शुक्ल मंडल इज अ श्लेष्म प्रसाद उत्पन्नता, म्हणजे प्रसाद भाग ऑफ श्लेष्म त्याच्यापासून शुक्ल मंडल बनलेला आहे. अँड इट इज अ पितृज अवयव, इट इज अ पितृज अवयव. शुक्ल मंडल कारण स्क्लेरा आज कोरिलेटेड विथ द स्क्लेरा, स्क्लेरा जो असतो तो थोडासा हार्ड असतो, सो इट इज अ पितृज अवयव. देन अस्थि संबंध, अस्थि संबंध आपण बघितलं, पूर्व कपाल ऑफ शिर, गंडास्थी, देन ऊर्ध्व हनु अस्ति, देन जतुका अस्ति, देन अश्रु पीठास्थी आणि जर्जरा अस्ति. These are the asthis which is related come in contact with the eyes or नेत्र, नेत्राच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. दिस इज द, हे सगळं टोटली आयुर्वेदिक एक्सप्लेनेशन होतं. आपण वेन्सडेला मॉडर्न, अकॉर्डिंग टू द मॉडर्न आपण नेत्र म्हणजे आईचं एक्सप्लेनेशन बघू. सो
थिंक सो आयुर्वेद याच्यात कोणाला काही शंका नसेल असलं तर तुम्ही सांगू शकता. पण हे 2 पेजेस आहेत, हे 2 पेजेस बघतात. हे कोणताही ज्यावेळेस कधी नेत्र विचारतील त्यावेळेस तुम्हाला हेच एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. आयुर्वेदामध्ये इतकंच एक्सप्लेनेशन सांगितलं, यापेक्षा जास्त काही नाहीये. आपण जे मॉडर्न बघणार आहे आईज, हे नेक्स्ट लेक्चरला एक लेक्चरमध्ये आपण आईजचं बघू. ठीक आहे. आईज इज द इम्पॉर्टंट ऑर्गन फॉर साईट. दृष्टीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. लाईक ॲज अ क्लोजली रिझेम्बलन्स लाईक ॲज अ कॅमेरासारखं स्ट्रक्चर असतं. त्याच्यामध्ये मॉडर्न मध्ये त्यांनी 3 याच्यात डिवाइड केलाय, फायब्रस कोट, वास्क्युलर कोट आणि नर्वस कोट. तसे आपण डिटेल्स नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, वेन्सडेला नेक्स्ट लेक्चर. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू सर.